सो हे गाईज परत आता स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, हा आहे लास्ट मंथचा व्लॉग. तर मी आणि ते अर्चना गेलो होतो गावी, कोल्हापूरला आम्ही घरी गेलो होतो. गाईज वाजलेले आहेत 7 आणि आम्ही थांबलो इथे थोडंसं चहा वगैरे घ्यायला. आता तर मी जस्ट तुझा चेहरा असा व्लॉगमध्ये घ्यायचा मला तर असलं बोललास तू. डोंट डू दिस प्लीज. आम्ही घेतो इथे व्हॅनिला चहा. हे आहे व्हॅनिला चहा. मला थोडीशी क्रेविंग झाली सो आम्ही वडापाव सुद्धा घेतलेला आहे. डू द ऑनर्स. तो भैया आता ओरडेल तुला इतक्या वेळेला. मागच्या वेळेस सर्व्हिसिंग करायलाच नाही त्याच्या मागच्या वेळेस करा नाही त्यांना नको म्हणलं ना ते त्याच्या मागच्या वेळेस. सो हे गाईज परत स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अँड येस, आम्ही आज चाललेलो आहोत कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनला. सो आम्ही घरी आलो होतो कामासाठी. सो आज एक दिवस आहे आमच्याकडे अजून वापस जायच्या आधी. तर म्हटलं मस्त कोल्हापूरचं दर्शन करून येऊ. तर वाजलेले आहेत दुपारचे किती? 1:30. आम्ही आता निघालेलो आहोत. ऊन पण छान पडलं, पाऊस वगैरे सगळा गेलेला आहे म्हणून हा प्लॅन झाला आहे क्विकली. सो मी मम्मी आदित्य अर्चना चाललो आहे. सो बघू तुम्ही ब्लॉग बघत राहा. अगं तो लिंबूवाला किती मनापासून हसला माहिती आहे. तो पण हसला आणि ते गाडीवाले गाडी तो बायका होते त्यांना तरी कुठं काय लक्षात आलं. मग त्यांनी पण काय बोलली नाही ओरडले पण नाही जात बंद. ओरडले नाही ओरडले. तू बसली असते तर मला वाटतं घेऊन मी गेले. लहान पोरं होते आतमध्ये. त्यांना मोठा मला joke चालू वाटतं आहे. गाडीत बसणार जाऊन तर गाडी चालवायला दुसरा माणूस आला की तू त्याला शिवाय देणार, तू आमची गाडी म्हणजे ओव्हर नाही कॉन्फिडन्स असावा तर मम्मी जर का डायरेक्ट सेम होती ना गाडी. सांगतो एका हातात लिंबू पानं घेऊन एका हाताने डायरेक्ट ह्याच्यामध्ये. 5-10 वर्षातला हा जोक जो आहे ना तो टॉप 2 नंबरचा जोक आहे. यार पप्पाने मिस केला हा. असा 1 नंबरला अजून सुद्धा तोच आहे. लगावला जाणे Hotspot घ्यायला. म्हणून तोच आहे 1 नंबरला अजून. हा गाडी पण बाहेरून सेम दिसत होती की नाही सांग. अगं तरी पण मम्मी गाडी होती मॉडेल सोड सेम काय, होती, हा. येऊनच होते. मग तेच तर सांगून राहिलो त्यामुळे तर फसली ना मी. तेच तर सांगून राहिलो मी. हे कुठली भाषा आली आहे तुझ्या आतून? कुठली पण भाषा बोलतात, काही पण बोलतात, कुठली पण नाही. गाईज आम्ही पोहोचलेलो आहे बहिरीला. खेळ नको करू हा तिथे गाडीशी. यार एका पावसामुळे असं पूर्ण ग्रीन ग्रीन झालेलं आहे. हे मस्त. दिस इज आवर फेवरेट वेदर गाईज. सगळ्यांना हे असं पावसाळा वगैरे आवडतो. बोलत नाही. तुझ्या कानातलं दाखवू का मी सगळं माझ्या ब्लॉग मध्ये? ते कोण मम्मी काढायला आवाज की तू बनवलीस? ही पोरगी मला असं काय वाटलं की थोडासा पाऊस येईल. आभाळ आले बोल. भैरीचं दर्शन घ्या गाईज, सगळे काळ भैरी. वर्ष झालं तुझ्याकडे स्टडी आहे. तू काय काम केलीस सांग ना मला. लीडलाच डायरेक्ट सगळ्यांच्या पुढे बोलतो. तू 1.5 वर्षापासून काम करलीस ना, मग 1.5 वर्षापासून काय कन्सर्न नाही. बरोबर आहे. आता मी 1 महिना काम करतो तर माझे कन्सर्न दिसत. वैशालीच्या वरती उदिता म्हणून एक आहे, ती एक दिवस काय झालं मीटिंग चालू होती, भाऊ काय बोलत नव्हता आणि उदिता शिवाय देत होती वैशालीला. ती असं ती तर एजीएम ती उदिता आली होती त्या दिवशी कार्यक्रमाला. ती केवढी आहे माहिती आहे काय? म्हणजे नाही म्हटलं तरी एखादा ट्रक वगैरे त्याला धडकला तर मॉडेल ट्रक चले एवढी आहे. आणि ती नाचत होती त्या दिवशी. Flyover. काहीतरी केली असती हिच्यात आहे की नाही? हिच्यात काहीतरी केली असती. झाले डायरेक्ट बेळगाव. डायरेक्ट बघा एक खालचा रोड आहे तो आपला गडिंगला गडिंगला जायचा. जर कोण जाणार असतं ते खाली उतरायचं, नाही तर डायरेक्ट बेळगाव जाणार वरनं जाणार. वरचं बनायला लागले ते. तेच फ्लायओव्हर. फ्लायओव्हर म्हणतात त्याला. आहे का? त्या स्टेट मध्ये दुसऱ्या स्टेट मध्ये त्या गोष्टी जर तू इलिगली घेऊन जात असशील तर त्यात चेक करायसाठी ही हे असते, चेकिंगचा नाका बांधलेला असतो. असं वाव. जसं की लाकूड, बऱ्याच टाईपची झाडं किंवा बऱ्याच टाईपचं लाकूड कापलेलं ते
तू एका स्टेटमध्ये दुसऱ्या स्टेटमध्ये नाही घेऊन जाऊ शकतो. आता कर्नाटकमध्ये मॅक्झिमम सगळीकडे चंदनाचे लाकडं आहेत ना, आणि शिरशीच्या घाटात वगैरे. तिथं तू चंदनाचं लाकूड विदाऊट परमिट महाराष्ट्रामध्ये नाही आणू शकत. आणि हे जे बांधलेलं आहे तिथं कर्नाटकमधून आपण रिटर्न परत महाराष्ट्रामध्ये आलो. असं जसं की हे असेल अल्कोहोलिक ड्रिंक्स, त्यानंतर औषधं, अशा बरेचशे गोष्टी हे नसतात, घेऊन नाही जाऊ. धुरी बेकरी जी एक नंबर कोल्हापूरची बेकरी आहे, जिथे केक्स वगैरे छान भेटतात. आणि आम्ही आता थोड्या वेळातच पोहोचणार आहोत मंदिराकडे. आपण आता पार्किंग मध्ये जातोय का? अरे बापरे, कोणाचं तर लगीन झालेलंच दिसतंय. कुठे आहे? सजदची की आई गाडी. आता आहेत का मुहूर्त लग्नाचे? हे संपलं की जुलै महिना चालू, आता कुठले मुहूर्त आहेत मम्मी? ब्राह्मणाला 100 रुपये दिलीस की ब्राह्मण मुहूर्त काढून देते. आणि ते हे सगळं ब्लॉग मध्ये येतंय फॉर युअर इन्फॉर्मेशन. अँड आय वोंट टेक एनी कन्सेंट टू पोस्ट इट, यू नो इट. कमेंट सेक्शन खुला आहे माहिती आहे ना. आय कॅन डिलीट दी कमेंट्स. लावायची पैज कोण पहिला थकते, मी कमेंट करून थकते का तू डिलीट करून थकतेस बघायचं. नहीं भाई सॉरी. मैनिपुलेट करता है ये आदमी. आम्ही तेव्हापासून उर्दू बोलतोय का पश्तून बोलवले तुला समजायला झाले. तिला प्रोसेस होऊ दे, झोपून उठली आहे ती. अँड येस, फायनली पोहोचलेलो आहोत आम्ही इथे मंदिराच्या बाहेर. हे जे बघू शकता याला म्हणतात भवानी मंडप. हे गाईस, आम्ही जस्ट पोचलेलो आहोत इथे मंदिरात मध्ये आलेलो आहोत. आधी तर गाडी पार्किंग वगैरे करून येतोय. तर भयानक ऊन आहे आज. 3 वाजल्यात आम्ही पोचलोय 1.5 तासात. आणि गर्दी पण एवढी नाही आहे, असं नॉर्मलच गर्दी आहे. तर आय होप की दर्शनसुद्धा असं नॉर्मल व्यवस्थित छान होईल. सो बघ, ज्यूस कुठे दिसत नाही. पाणी घ्यायचं का? मोठी साडेवेळी साठी होती 400, आम्ही त्याला कमी करून 300. चल. किती वर्षानंतर आलेलो आहोत? 6 महिन्यानंतर. एक बॅड न्यूज आहे. नाही, माझ्यासाठी काही बॅड न्यूज नाही आहे. गुड न्यूज आय एम ऑलवेज रेडी टू एक्सेप्ट. सोडावाला बंद आहे. खरं का? एकच थोडी नाही, तिथे एकच आहे त्या भागात. दुसरा शोधणार आहे आम्ही. कारण आम्ही बॉटल हातात, पर्स पण टाक. देश स्वच्छ भारत अभियान. असं जाऊन असं जायचं का आपल्याला अजून? इथून पुढे मला व्हिडिओ करता येईल का नाही? इथे बॅग चेकिंग वगैरे आहे. हे आहे ना, ते ब्रिजवरनं जातोय आपण. हो, तिथे पण करता येतंय. त्या ब्रिजच्या खालनं जातोय आपण नेहमी, ब्रिजच्या वरून जाणार. हे कळतच नाही मला आपण कुठून जाणार. तसं तुला काय कळलं आजपर्यंत? मासूम मी आणि दिनेश एकटं गेलो उद्या बोलला. ओके, आम्हाला सगळं कळलेलं आहे. आम्ही रोपवेचं तिकीट सगळं काढलेलं आहे. काय तेवढं तर काळाच पाहिजे की बघा, तेवढं पण कळत नसतं. नाही, तेवढं आम्हाला जरा भीती वाटत होती रस्त्याची, आणि रस्त्याची तर कळतच नाही. तर गर्दी कमी असल्यामुळे इतकं छान आणि सुंदर दर्शन झालेलं आहे. पूर्ण आम्ही आतून दर्शन घेतलेलं आहे गाभाऱ्यात जाऊन. तर खूप छान दर्शन झालं आमचं. काय घेणार आहे?
गाईच आम्ही आलेलो आहोत रंकाळाला. कितीतरी मम्मी आपण कधी आलो होतो लास्ट टाइम रंकाळाला? खूप वर्ष झाले. मला वाटतं मी एक कोल्हापूर दर्शनचा ब्लॉग केलेला आहे तर तेव्हा आलो होतो. तर बघू शकता माझ्या मागे मस्त रंकाळा आहे आणि खूप छान वाटतं. वातावरण पण खूप छान आहे आणि गर्दी पण नाही आहे. थांब नाही बरं थोडं बघ काम इझी करतो की मी असं घेऊन फिरायचं. बसायला सुंदर जागा भेटली पाहिजे फक्त. आता नाही आत आहे ना अजून. जा ना आता अजून. अरे ते मम्मीनं तुझ्यासाठी काहीतरी घेतलंय. मम्मी दाखव त्याला. मला ती आणि अरे हा ना भाई ती ब्ल्यू वाली तर सेम नवीनच हेअरकट आहे. हे बघ. तुझ्यासाठी घेतलंय मम्मीनं. सोडायचं आणि घोडा पळताना दिसते. तर येस खूप दिवसांनंतर कोल्हापूरला जाऊन आणि रंकाळाला जाऊन खूप छान वाटलं आणि लहानपणाचे मेमरीज असतात आपले. तर खूप एन्जॉय केला आम्ही आजचा दिवस. तर हा होता छोटासा व्लॉग. पुढच्या व्लॉगमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.